अंकुश चौधरी यांची एंट्री झाल्यापासून अख्खा पुढचा टीजर आहे ना मित्रांनो, तो सगळा फेक वाटतोय आणि अजिबात त्यात एफर्ट्स घेतलेले दिसतच नाहीये की हात मारला म्हणून गुंड उडून जातो सिनेमांमध्ये दिसतं, तेच आपल्याला या सिनेमामध्ये सुद्धा बघायला मिळतं. जे काही कार्टूनिस्ट थंबनेल केले ना, तर मित्रांनो, एके ठिकाणी मस्त प्रोडक्शन क्वालिटीचा मूवी येतोय, आता थांबायचं नाही, आणि दुसरी ठिकाणी अंकुश चौधरी म्हणतोय थांब म्हटलं की थांबायचं, थांब म्हटलं की थांबायचं. अगदी मित्रांनो, तुम्ही बघितलं ना तर या दोघांचा फॉन्ट सुद्धा एकच वापरलाय. थांब म्हटलं तर थांबायचं असं नक्की त्यांनाच म्हणायचं असं मला खरंच वाटलं, पण असो, आपण त्याच्याबद्दल नको बोलूया. मी बोलतोय मित्रांनो, PSI अर्जुन या चित्रपटाचा टीजर अचानक माझ्या फीडवरती आला आणि ह्या टीजरचं थंबनेल बघितल्यानंतरच मित्रांनो मला थोडंसं एक्साइटिंग वाटलं की भाई काय आहे जरा बघूया. कारण हे जर तुम्ही थंबनेल बघा, हे थंबनेल बघितल्यानंतर मला असं वाटलं की ओके, हे फॅनमेड काहीतरी असावं किंवा अंकुश चौधरी वरती कोणीतरी फॅनमेड केलेलं असावं. ओके, अंकुश चौधरी फॅनमेड, इट्स ऑकवर्ड, इट्स ऑड, बट ठीक आहे, मला वाटलं की कोणीतरी केलं असावं, कारण हे थंबनेल बघितल्यानंतर तसंच वाटतंय, जे काही कार्टूनिस्ट थंबनेल केलंय ना. पण ठीक आहे, तरी सुद्धा मी त्याच्यावर क्लिक करण्याचं धाडस केलं आणि नंतर मला असं कळलं की ओके, हा एका एक्झिस्टिंग सिनेमाचा टीजर आलाय. सो बघूया नंतर काय आहे या टीजर मध्ये. सो तुम्हाला सांगणार आहे नक्की काय आहे या टीजर मध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या टीजरची सुरुवात होते किशोर कदम यांच्या व्हॉइस नरेशनने, आणि खरंच मला वाटतं ओके, किशोर कदमांचा आवाज आहे म्हणजे खरंच काहीतरी इंटरेस्टिंग, काहीतरी क्रिएटिव्ह बघायला मिळेल. ऐकायला तर क्रिएटिव्ह मिळालं, मात्र त्यांच्या नरेशन मागे जे काही व्हिज्युअल्स चालू होते ते सिनेमॅटिकली तरी चांगले, खूप छान वाटतात, मात्र ते कन्व्हिन्सिंग अजिबात वाटत नाही. जे काही दाखवलंय मागे ते खूप मिसमॅच वाटतंय. पण ठीक आहे, अजूनपर्यंत टीजरच आहे, नक्की काय स्टोरी आहे हे आपल्याला माहिती नाहीये, सो त्याच्यावरती आपण बोलू शकत नाही. सो ट्रेलर वगैरे नंतर त्याच्यावरती चर्चा करू. मात्र किशोर कदमांचा आवाज आणि ते व्हिज्युअल्स हे मिसमॅच जरी वाटत असले तरी त्यांच्या जागी ते खूप छान आणि खूप क्वालिटी वाटत होते. आता किशोर कदमांचं नरेशन संपल्यानंतर एंट्री होते लॉर्ड अंकुश चौधरी यांची, म्हणजेच PSI अर्जुन यांची. आणि इथे थोडंसं मला असं वाटलं की ओके, म्हणजे जे काही मी अपेक्षा धरून आलो होतो तेच ह्या टीजरमध्ये बघायला मिळतंय. खरं तर अंकुश चौधरीने पोलिसाच्या रोलमध्ये अनेक भूमिका केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मला रिसेंटली आठवते ते म्हणजे वंशवेल या चित्रपटामध्ये अंकुश चौधरीने पोलीस ऑफिसरची भूमिका बजावली होती आणि त्यामध्ये त्यांनी खूप कन्व्हिन्सिंग असं काम केलं होतं. मात्र इथे जो लुक दिसतोय ना, ह्या लुकनीच मी अजिबात कन्व्हिन्स झालो नाही. त्याच्यानंतर जे काय ऍक्शन सीन दाखवलेत, फेक ऍक्शन सीन, आणि ते मुळात अंकुश चौधरींची एंट्री झाल्यापासून अख्खा पुढचा टीजर आहे ना मित्रांनो, तो सगळा फेक वाटतोय आणि अजिबात त्यात एफर्ट्स घेतलेले दिसतच नाहीयेत. आणि जे काही ऍक्शन सीन्स दाखवलेत अंकुश चौधरीचे काही लोकांबरोबर ते खूप फेक वाटतायत. आणि त्यामध्ये ऍज अ ऍक्टर किंवा ऍज अ ऍक्शन मेकर म्हणून अंकुश चौधरीचे एफर्ट्सच दिसत नाहीत. ओके, हात मारला म्हणून गुंड उडून जातो असं जे काय आपल्याला इतर टिपिकल सिनेमांमध्ये दिसतं, तेच आपल्याला या सिनेमामध्ये सुद्धा बघायला मिळतंय. दुसरी गोष्ट म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे, ह्या चित्रपटामध्ये कास्टिंग, म्हणजे मी पुन्हा अंकुश चौधरीवरच बोलतोय. इथे अंकुश चौधरीला तो युनिफॉर्म न देता इतर काही आउटफिट दिलं असतं आणि सांगितलं असतं की ओके बाबा, हा पोलीस ऑफिसर आहे, तर आम्ही विश्वास ठेवला असता. पण ऍटलिस्ट ते कॅरेक्टर अपिलिंग वाटलं असतं आणि एक्साइटिंग सुद्धा वाटलं असतं. सो मला असं वाटतं की इथे पोलीस ऑफिसर म्हणून तुला काहीतरी वेगळा अप्रोच घेऊन हे कॅरेक्टर आपल्यासमोर प्रेझेंट केलं असतं तर जास्त इम्पॅक्ट पडला असता. बाकी टीजरमध्ये चर्चा करण्यासारखं काही वेगळं नव्हतं. हा व्हिडिओ खूप छोटा झालाय. पण तुम्हाला काय वाटतं ह्या ट्रेलरबद्दल किंवा या टीजरबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थिएटर्समध्ये जात राहा, मूवीज बघत राहा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.